नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. गुमानमध्ये होणाऱ्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात संशोधक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांची निवड झाली आहे. एका व्यासंगी अभ्यासकाला हा सन्मान लाभल्यानं अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला आहे. मोरे सरांचं अभिनंदन करतानाच काही मुद्दे पुन्हा उपस्थित झाले आहेत. मतांसाठी लेखकाला लाचार करू नका, असं नवनिर्वाचित अध्यक्षांनी म्हटलं आहे. हे पद आहे सन्मानाचं आणि ते द्यायला हवं सन्मानानंच, असंही मोरे सरांनी म्हटलं आहे. त्यावर प्रतिवाद असा आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत निवडणूक होणारच. हा मुद्दा क्षणभर मान्य केला तर मग 1020 मतदार अध्यक्ष ठरवतात, ही कसली लोकशाही? 12 कोटी लोकसंख्येचा हा महाराष्ट्र, तिथं फक्त 1000 मतदार अध्यक्ष ठरवतात. हा नक्की काय प्रकार आहे? शिवाय हे मतदार आहेत नक्की कोण आणि ते वाढावेत यासाठी काय प्रयत्न होतात? ज्या अध्यक्षपदाची निवडणूक एवढी गाजते त्या अध्यक्षाला असणारे कार्यकारी अधिकार तरी कोणते? मग संमेलनाचा अध्यक्ष हा फक्त नामधारी अध्यक्ष झाला आहे का, असाही एक सवाल उपस्थित होत असतो. साहित्य महामंडळ ही जी संस्था आहे ती लोकाभिमुख व्हायला तयार नाही. तिथला कारभार पारदर्शक आहे असा एकही पुरावा मिळत नाही. एक कंपूस तिथला कारभार हाकत असतो. 1000 मतदार जिथं अध्यक्ष ठरवतात, निवडणुकीत अनेकदा नको ते प्रकार घडतात आणि एखादा कंपू सगळं धोरण ठरवतो. त्याला अखिल भारतीय असं संमेलन का मानलं जातं, हा प्रश्न अनेकांना पडतो. निवडणूक सुरू असताना ही चर्चा करणं बरोबर नाही, त्यामुळे वातावरण दूषित होतं असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. पण आता तरी ही चर्चा करायलाच हवी. मोरे सरांचं अतिशय मनापासून अभिनंदन. पण साहित्य संमेलनाचं काय? हे साहित्य संमेलन आहे की साहित्य विरुद्ध संमेलन? आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. अध्यक्ष नामधारी तर निवडणूक कशाला? आणि निवडणूक असेल तर मतदार फक्त 1000 कसे? आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, प्रख्यात संशोधक, अभ्यासक, साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे आपल्यासोबत आहेत. पुण्यातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य आपल्यासोबत आहेत. पुण्यातून साक्षात महाराष्ट्र साहित्य परिषदेमधून. माझ्यासोबत स्टुडिओमधून आहेत कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि प्रख्यात कवी महेश केळुसकर. ते लवकरच आपल्याला जॉईन होतील. साप्ताहिक साधनाचे तरुण संपादक विनोद शिरसाट आपल्यासोबत आहेत. मनोविकास प्रकाशनाचे प्रकाशक अरविंद पाटकर आपल्यासोबत आहेत. आणि नव्या पिढीतील दमदार कवी दुर्गेश सोनार आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे पुण्याहून आपल्यासोबत आहेत प्रख्यात कादंबरीकार, साहित्यिक राजन खान आणि समानधर्मी स्तंभ विचार संमेलनाचा प्रयोग करणाऱ्या गटातील एक तरुण लेखक विनायक पाचलक. सुरू करूया ही चर्चा. साहित्य संमेलन की साहित्य विरुद्ध संमेलन, ही चर्चा आपण सुरू करणार आहोत. आणि सगळ्यात सुरुवातीला मला जायचं आहे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडं. पुण्यात मसापच्या कार्यालयामध्ये डॉक्टर मोरे सर आहेत. डॉक्टर सदानंद मोरे, आपलं अतिशय मनापासून अभिनंदन. आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली आणि खरोखरच एक अतिशय चांगला व्यासंगी असा अभ्यासक, संशोधक, साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाला. याचा आनंद अवघ्या महाराष्ट्राला आहे. त्यामुळे तुमचं सर्वप्रथम सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं अतिशय मनापासून अभिनंदन. संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर तुमची काय भूमिका आहे, काय सांगाल? संमेलनाचा अध्यक्ष होण्यापूर्वी जी भूमिका होती तीच अध्यक्ष झाल्यानंतरही आहे. आणि ती भूमिका मी माझ्या पत्रकात सुद्धा मांडलेली होती. तिचं सारांश जर सांगायचा झाला तर मी एवढंच म्हणेन की मराठी साहित्याची सुरुवात संत साहित्यानं झाली, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, चक्रधरांच्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतरची जवळजवळ 500 वर्ष संत साहित्य हाच मराठी साहित्यामधला मुख्य प्रवाह राहिला आहे. आता त्याच्यानंतर मराठी साहित्याने जे वळण घेतलं ते मुख्यत्वे करून इंग्रजी राजवटीमध्ये जेव्हा आपल्या लोकांचा इंग्रजी साहित्याशी परिचय झाला, नवीन त्यांना प्रवाह कळले साहित्यातले, तेव्हापासून एक वेगळं वळण घेतलं. आता मुद्दा असा आहे की या नव्या वळणांचा आणि संत साहित्याचा संबंध आहे किंवा नाही. थोडक्यात की आपला जो वाङ्मय इतिहास आहे तो सलग आहे की त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे, तो अखंडित आहे की खंडित आहे, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचा साहित्य व्यवहारावरती फार महत्त्वाचा परिणाम होऊ शकतो. तर हा प्रश्न
घुमान येथील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने धसाला लावायचा ही माझी भूमिका होती. अँड दॅट्स ऑल. ज्या रिंगणामध्ये उतरलात, विजयी झालात, तुमचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून अभिनंदन. विनोद शिरसाट इथं आहेत, साधनाचे संपादक आहेत आणि साधनानं मध्यंतरी एक साहित्य संमेलनाचा प्रयोग केला होता. विनोद शिरसाट, डॉक्टर सदानंद मोरे अध्यक्ष झाले संमेलनाचे, याचा आनंद तुम्हाला, मला, आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. पण एक असं आपण बघितलं की दबक्या आवाजामध्ये एक चर्चा सुरू होती या सगळ्या कालखंडामध्ये. ती चर्चा अशी होती की मुळामध्ये जे वैचारिक लेखन करतात, जे संशोधन करतात प्रामुख्यानं, त्यांना साहित्यिक मानायचं का? म्हणजे डॉक्टर मोरे यांची नाटकंसुद्धा प्रसिद्ध आहेत, पण तरीही प्रामुख्यानं वैचारिक लेखन करणारे एक व्यासंगी, साक्षेपी, अभ्यासक अशी ख्याती त्यांची आहे. तर तेव्हा असा मुद्दा उपस्थित झाला की ललित लेखन करणारे, म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटक असं जे लिहितात तेच साहित्यिक. आणि असं असताना हे जे वैचारिक लोक, मग त्यामध्ये यदी फडके असतील किंवा आणखी कोणी असेल, तर या लोकांची जेव्हा अध्यक्षपदी निवड होते तेव्हा एका अर्थानं ते साहित्य संमेलनावर अतिक्रमण आहे अशा प्रकारची भूमिका काही वेळा दबक्या आवाजामध्ये मांडली जाते. तशी एका कंपूमध्ये पण ती चर्चा सुरू आहे. तुम्ही या सगळ्या चर्चेकडे कसं बघता? मला असं वाटतं की हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जी दबक्या आवाजात चर्चा होते किंवा कुजबूज होते असं आपण म्हणतो, ती सामान्य वाचकांच्याकडून होत नाही आहे, तर ती अतिशय प्रथितयश मोठे लेखक ज्याला आपण म्हणू त्यांच्याकडून होते. त्यामध्ये मुख्यतः कथाकार, कवी आहेत, कादंबरीकार आहेत. तर या संदर्भात मी आत्ता खरं तर माधवीताई आहेत, मी त्यांना अशी विनंती करेल की या संमेलनात याच विषयावर तुम्हाला एखादा परिसंवाद ठेवता येणं शक्य आहे. कारण मुळात साहित्य संमेलनाची सुरुवात जी आपण ग्रंथकार संमेलन हे नाव घेऊन सुरुवात झाली होती रानड्यांच्यापासून. तर आत्तापर्यंत इतके साहित्यिक वैचारिक लेखन करणारेच होते, तरीही ही चर्चा जर आज 100 वर्षानंतरही होत असेल तर याचा अर्थ बरेचसे गैरसमज आपल्या मान्यवर लेखकांच्या मध्ये आहेत. ते दूर होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणं फार गरजेचं आहे. कारण आचार्य जावडेकर असोत, गंबा सरदार असोत किंवा यदी फडके असोत, ही सगळी अतिशय महत्त्वाची माणसं होती, वैचारिक लेखन करणारी होती. आणि तरीही चर्चा ही जर थांबत नसेल तर याचा अर्थ आपण साहित्य व्यवहारामध्ये अतिशय मूलभूत प्रश्न पण नीट सुटत नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो. अगदी खरं. बेसिकली साहित्याचा, नक्की साहित्याची व्याख्या कशी करायची, साहित्याच्या अनुषंगानं योगदान कशा प्रकारे मान्य करायचं, याच्या संदर्भामध्ये जे काही पेच आहेत किंवा काय आहेत त्याच्याबद्दलच खरं म्हणजे बोलावं लागणार आहे. साहित्याचा नक्की अर्थ समजावून सांगावा लागणार आहे. डॉक्टर माधवी वैद्य आहेत आपल्यासोबत. डॉक्टर माधवी वैद्य, तुमचं खरं म्हणजे अभिनंदन, कारण यावेळची निवडणूक प्रक्रिया गेल्या वेळच्या प्रमाणच काही त्यामध्ये काही टीका, वादविवाद किंवा काही फारसे न होता अतिशय चांगल्या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया पार पडली आणि खूप छान पद्धतीने अध्यक्षांची निवड झाली. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण एक मुद्दा, जो जुनाच मुद्दा आहे, तो या निमित्तानं पुन्हा उपस्थित करणं आवश्यक आहे. लोकांचं म्हणणं असं असतं, म्हणजे डॉक्टर मोरेंनीच ही भूमिका मांडलेली आहे की मतांसाठी लेखकाला लाचार करू नका, अशी त्यांची भूमिका आहे. निवडणूक नको अशी भूमिका डॉक्टर मोरेंनीच मांडलेली आहे. हा पहिला मुद्दा. तरी निवडणूक होते, निवडणूक घ्यायला हरकत नाही, लोकशाहीमध्ये निवडणूक अपरिहार्य आहे. पण 12 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये केवळ 1020 मतदार संमेलनाचा अध्यक्ष ठरवतात, हे जे काही आहे त्याच्याबद्दल अनेकांचा आक्षेप आहे. बरं, हे 1020 मतदार आहेत कोण? त्याचे निकष काय? म्हणजे हे कोण ठरवतं? त्यामध्ये तरुण किती आहेत, साहित्यिक किती आहेत, महिला किती आहेत? हे मुळामध्ये हे ठरवतो कोण? आणि मतदार वाढावेत यासाठी काहीच प्रयत्न होत नाहीत का? मग ही जर समजा केवळ 1000 लोकांचा निर्णय असेल तर ती महाराष्ट्रानं केलेली निवड आहे असं कसं मानायचं? काय सांगाल तुम्ही? एक तुमचे, मला वाटतं एक 2-3 प्रश्न तुम्ही एकत्र केलेले आहेत. तर एक तुम्हाला सांगते की ही जी निवडणूक आहे त्याच्यासाठी नुकतंच आम्ही 50 घटक संस्थेचे जे 50 सभासद मतदान करत होते त्याच्यावरून तो आकडा आता 75 केलेला आहे. नंतर स्वागत समितीचे पण मतदार हे वाढवलेले आहेत. तर त्यामुळे एक मुद्दा असा की मग हा विचार तुम्ही करत नाही का? तर तो विचार आम्ही केलेला आहे. आता हे मतदार कोण कोण असतात? तर हे 4 घटक संस्था आणि 6 समाविष्ट संस्था ह्यांच्यामधून घटक संस्थेचे 75, समाविष्ट संस्थेचे 50 आणि एक संलग्न संस्थेचे 11 असे सभासद हे मतदार म्हणून त्यांची एक यादी तयार होते. आता ही यादी कशी तयार होते ते प्रत्येक घटक संस्था तिच्या रचनेवरती अवलंबून आहे. म्हणजे पुण्यापुरतं बोलायचं झालं तर आमचे विश्वस्त आहेत, कार्यकारिणी आहे, आमच्या 60 शाखा आहेत, त्याचे प्रतिनिधी असतात. नंतर महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळवलेले काही लेखक असतात, काही साहित्य अकादमी पुरस्कार मिळवलेले लेखक असतात, काही सर्जनशील लेखक असतात, काही समीक्षक असतात,
काही चांगले वाचक असतात, असं सगळ्यांची मिळून आम्ही 75 आकड्याची अशी एक मतदार यादी करतो. तशीच सगळीकडून येते आणि प्रत्येक संस्थेची, घटक संस्थेची ही जबाबदारी असते की आपली मतदार यादीमध्ये ही सर्व समावेशकता त्यांनी पाळलेली आहे की नाही. आता ही त्या घटक संस्थेची जबाबदारी असते. आम्ही आमच्यापुरती ती यादी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, हे आता डॉक्टर महेश तिसरा जो केळुस मुद्दा हां, तुम्ही बोला उपस्थित केलेला आहे तो म्हणजे बोला अध्यक्षांची निवड व्हावी की नियुक्ती व्हावी. मध्ये अनेक ठिकाणी आम्ही असं प्रसारित केलेलं होतं की आपली मतं आमच्यापर्यंत येऊ द्यात की तुम्हाला अध्यक्षांची निवड हवी का नियुक्ती हवी. पण आता साहित्यिक एकीकडे ही चर्चाही करतात आणि असा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर त्याच्यावरती उदासीन अशी प्रतिक्रिया ही नोंदवली जाते. मला असं वाटलं होतं की आम्ही हा प्रश्न ठेवल्यानंतर आमच्याकडे भरघोस पत्रे येतील, पण तसं काही झालं नाही आणि अगदी जुजबी पत्रं आमच्याकडे आली. मग असंही होता कामा नये ना. म्हणजे मग आम्हाला असं वाटतं की ही लोकशाहीची जी पद्धत आहे ती सगळ्यांना मान्य आहे आणि सर्वांना जे मान्य आहे तेच महामंडळ करायचा प्रयत्न करते. डॉक्टर महेश केळुसकर आता आपल्यासोबत आलेले आहे. डॉक्टर महेश केळुसकर, तुम्ही आत्ताच आलेले आहात म्हणून थोडा तपशील सांगतो आणि त्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. मुळामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच्या अनुषंगानं आता काही एक प्रश्न उपस्थित झाला होता. डॉक्टर माधवी वैद्यांना आम्ही असं विचारलं की खरं म्हणजे ती निवड जी काय आहे ती सन्मानानं व्हावी अशी एक भूमिका कायम मांडली जाते. त्यावर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये एक जनमताचा कौल घ्यायचा प्रयत्न केला, पण एकूण महाराष्ट्र उदासीन आहे, त्यामुळे निवड करावी की नियुक्ती करावी असं आम्हाला कोणी सांगत नाही, काही फारसा फीडबॅक किंवा प्रतिसाद मिळत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मी जो त्यांना विचारला तो असा होता की 12 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड किंवा निवडणूक याच्यामध्ये मतदार फक्त 1000 आहेत. असं असेल तर ही प्रक्रिया पारदर्शक आहे असं कसं मानायचं? त्या असं म्हणतात की हा घटक संस्थांचाही मुद्दा आहे. हे सगळं बरोबर आहे, पण मुळामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे का आणि ती व्हायची असेल तर काय करायला पाहिजे? इथे एक स्पष्ट करावं लागेल की महामंडळ जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये खूप दोष निर्माण झालेले आहेत. अध्यक्षीय निवडणुकीचा जो मुद्दा आहे तो जुनाच आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होणं अतिशय आवश्यक आहे. हे संलग्न संस्था, घटक संस्था, समाविष्ट संस्था, अमुक ह्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत ह्या म्हणजे अगदी आपण म्हणतो ना कधी कधी सरकारी पद्धतीने चालणं वगैरे. तुम्ही साहित्य संमेलन घेत आहात, अखिल भारतीय म्हणवत आहात, तर अखिल भारतीय म्हणजे काय समजायचं काय लोकांनी की तुमच्या ह्या ज्या काही 10-12 संस्था आहेत त्यांचेच प्रतिनिधी आणि त्यांचेच मतदार असणार का? हे सर्वसमावेशक नाही आहे. पहिला मुद्दा. आमचं असं म्हणणं आहे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं मी बोलतो आहे, आमचं जुनंच म्हणणं आहे की तुम्ही ज्या संस्थांना, ज्या रजिस्टर्ड संस्था आहेत नोंदणीकृत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याचं काम करतायत, ज्यांना 25 वर्ष झालेली आहेत, त्यांना प्रत्येक संस्थेला 25 मतदाराचा हक्क पाहिजे. 25 मतदार पाहिजेत असं काहीतरी निकष ठरवा. तुमचे पूर्वाध्यक्ष आहेत, जुनी जाणती मंडळी आहेत. फक्त साहित्यिकच नाहीत, ग्रंथ व्यवहारामध्ये सगळे लोक समाविष्ट पाहिजेत. ग्रंथालयांचे प्रतिनिधी पाहिजेत, प्रकाशकांचे प्रतिनिधी पाहिजेत, ग्रंथ विक्रेते पाहिजेत. मी तर म्हणतो असं की म्हणजे मोरे सरांचं अभिनंदनच आहे. खूप एक वैचारिक असे अध्यक्ष आत्ता आपल्याला गुमानच्या साहित्य संमेलनाला मिळालेले आहेत आणि म्हणजे नॉन कॉन्ट्रोवर्शियल असे एक सद्गृहस्थ आणि माणूस म्हणून तर ते आहेतच मोठे आणि एक विचारवंत म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राला. पण महाराष्ट्राच्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एखादा प्रूफ रीडर ज्यावेळी होईल, एखादा ग्रंथविक्रेता होईल, एखादा प्रकाशक होईल, त्यावेळी हे खरं साहित्य संमेलन असं म्हणता येईल, अन्यथा नाही. याच्यामध्ये अनेक प्रवाह समाविष्ट झाले पाहिजेत, ते होत नाहीत. आम्ही करतो, किती लोकांना स्थान देणार आणि काय काय करणार असे नेहमीचा युक्तिवाद केला जातो. तेव्हा मतदार यादी सुधारली पाहिजे आणि अध्यक्ष निवडणुकीमध्ये पूर्णतः सगळं महाराष्ट्र आणि मराठी भाषिक जे आहेत त्यांचं प्रतिनिधित्व पाहिजे. आर्थिक व्यवहार स्पष्ट पाहिजेत, ते अनेकदा संशयास्पद असतात आणि त्याच्याबद्दलही काही बोललं जात नाही. अनेक साहित्यिक आणि विचारवंतही याच्यावरती गप्प असतात, ते स्पष्ट व्हायला पाहिजे. डॉक्टर माधवी वैद्य काय हे पाहिजे लोकांना.